सगळ्यांचे खूप खूप हार्दिक स्वागत आपल्या या गीता कोर्स मध्ये। आणि तुम्ही सगळे सकाळी लवकर, एवढ्या लवकर 6:30 वाजता गीतेचं अध्ययन करण्यासाठी आला आहात, ही खूप स्तुत्य गोष्ट आहे। कारण आजच्या युगामध्ये सकाळी लवकर उठणं आणि ते पण भगवद्गीतेसाठी बघायला खूप कठीण आहे। पण तुम्ही सगळ्यांनी 9 दिवस आता पुढचे हा जो यज्ञ करणार आहोत आपण गीतेच्या ज्ञानाचा, तर तो आपण भगवंतांच्या चरणी, आणि ते पण आपले महाराष्ट्र तर संतांची भूमी आहे, आणि अशा महान महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, तर या सगळ्या संतवर्यांना पण आपण नमस्कार करतोय की आपला हा जो गीतेचा शिकण्याचा जो प्रोग्राम आहे, आणि कसं आहे की गीता आहे ती पूर्ण जीवनासाठी आहे, असं नाही की फक्त आपण 9 दिवस ती शिकणार आहोत। उद्देश या कोर्सचा हाच आहे की गीतेप्रती आपली आवड वाढावी, गीतेमध्ये आहे काय हे थोडस समजून घ्यावं, आणि त्यानं काय होईल की गीता आपल्या जीवनाचा एक आधार बनेल। आणि गीतेमध्ये अनंत गोष्टी आहेत ज्या आपण, हा जो 9 दिवसाचा कालावधी आहे तो खूप कमी आहे गीतेबद्दल ऐकण्यासाठी। तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार सकाळी लवकर आल्याबद्दल। मी इथं पाहतोय काही जण एकदम शाळेत आल्यासारखं वही पेन घेऊन बसलेले आहेत, तर खूप सुंदर आहे। कारण हे आपण जे पण काही ऐकणार आहोत पुढचे 9 दिवस, ते खूप महत्वाचं आहे। कारण गीता आहे ती बऱ्याच करोडो लोकांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे कारण या आयुष्यामध्ये आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण बदल नाही करत, चेंज, तोपर्यंत आपले जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या जीवनामधले ते सॉल्व्ह नाही होत। इथं अर्जुनाच्या रूपानं भगवंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात आहे आपल्याला या भगवद्गीतेमध्ये। आपल्या आयुष्यामध्ये जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही भगवद्गीतेच्या ज्ञानाच्या आधारावरती सोडू शकता। तर आपण जास्त वेळ न घेता, कारण मागच्या महिन्यामध्ये आपण 18 दिवसांचा हा प्रोग्राम केलेला, दर दिवशी एक अध्याय। पण आता बऱ्याच लोकांची इच्छा होती की लॉकडाऊन थोडस ओपन होतंय आता, आणि त्यामुळं एवढा 18 दिवस सलग देणं कठीण होईल, म्हणून आपण ते 9 दिवस केलेले आहे। ऑलरेडी तो 18 दिवसच एकदम क्रॅश कोर्स होता, आता हा एकदम क्रॅश कोर्स झालाय 9 दिवसामध्ये। तर सगळ्यांना माझी हीच विनंती आहे की लक्ष देऊन ऐका, कारण आपण खूप वेगवेगळे विषय त्याच्यावरती विवेचन करणार आहोत। तर काही गोष्टी क्लिष्ट आहेत, काही गोष्टी सोप्या आहेत समजायला। आपण मन लावून जेव्हा समजतोय, भगवंत आपल्याला मदत करतील, आपले जे पण आचार्य ते आपल्याला मदत करतील, या द्वारे आपल्याला समजून घेता येईल आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी। तर आपण छोट्याशा प्रार्थनेनं चालू करू। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने।
नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। जेव्हा आपण भगवद्गीता समजायला चालू करतो तेव्हा काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे। दोन तीन गोष्टी आहेत ज्या भगवद्गीतेच्या ज्ञानाला समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करतील। एक, आपण जी भगवद्गीता पाहतो आहोत ती आहे भगवद्गीता जशी आहे तशी। श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद त्यांनी इस्कॉन या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ जो आज पूर्ण विश्वभर कृष्ण भक्तीचा प्रचार करण्यासाठी कार्यरत आहे, अनेक अनेक भक्त कार्यकर्ते या दिव्य कामामध्ये लागलेले आहेत। का? कारण आपली जी संस्कृती आहे, आपली जी आध्यात्मिक ठेव आहे, जी आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे, ती एवढी महत्वाची आहे, तिचा प्रचार करणं खूप महत्वाचं आहे। आणि त्याचा पहिला सोपान आपल्या घरी, आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये व्हायला पाहिजे। जेव्हा प्रभुपाद वेगवेगळ्या ठिकाणी जात होते, जसं आपण पाहतो आपल्या भारतातील बरेच जे आध्यात्मिक नेते, आध्यात्मिक गुरु आहेत, ते पण विश्वभर जाऊन आपल्या संस्कृतीचा प्रचार केलेला आहे। जेव्हा प्रभुपाद असंच जेव्हा लंडन मध्ये गेलेले प्रचारासाठी, तेव्हा इंग्लंडचे लोक तयार नव्हते। का? कारण त्यांना वाटत होतं की हे कोण आलेत आता आम्हाला शिकवायला। तर जेव्हा प्रभुपाद लंडनच्या एअरपोर्ट वरती उतरले तेव्हा रिपोर्टरने त्यांना विचारलं की स्वामीजी भाई यू हॅव कम हियर, तुम्ही स्वामीजी इथं तुम्ही कशासाठी आलात? तर प्रभुपाद त्यांना सांगत होते की ते म्हणाले तुम्ही ब्रिटिश लोक भारतामध्ये आला, भारतावरती जवळपास 200 वर्ष राज्य केलं, भारतातून जे पण काही मौल्यवान आहे त्या सगळ्याची चोरी केली, सगळं लुटून घेऊन गेला। पण ते म्हणाले तुम्ही सगळ्यात महत्वाचा खजिना भारतातच सोडून आला, विसरून आला। तो जो रिपोर्टर होता तो पण चाट पडला, म्हणाले आम्ही काय विसरून आलो? तर ते म्हणाले जो आध्यात्मिक सांस्कृतिक खजिना आहे, जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे, तोच तुम्ही विसरून गेला, तो तुम्हाला घरपोच देण्यासाठी आलोय म्हणे। तर हे जे आपलं आध्यात्मिक ज्ञान आहे भगवद्गीतेचं, ते जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण आणतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, आपापसात प्रेम वाढतं। कारण जेव्हा भगवद्गीता आपण ऐकतो, वाचतो, त्यानं तुम्ही पाहाल या 9 दिवसामध्येच
की आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे जेव्हा भगवंत येतात, जसं आपण पाहतो की आपल्याला आवडणारे पाहुणे आपल्या घरी आल्यावर सगळे किती आनंदित होतात, तसंच या भगवद्गीतेच्या रूपानं आपण भगवंतांना आपल्या घरी बोलवतोय, आपल्या आयुष्यामध्ये बोलवतोय. तर इथं एक आपण पाहतो की जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यासाचा किंवा गीता घेण्याचा आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न येतो, तेव्हा मी पाहिलेलं आहे की हा एक प्रश्न उद्भवतो बऱ्याच वेळा. लोक हा विचारतात, कारण जेव्हा पण मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो भगवद्गीतेवरती प्रवचन देण्यासाठी, हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी गीतेचं वितरण पण आपण करतो. अशाच एका ठिकाणी जेव्हा मी गेलेलो, एका व्यक्तीला मी गीता देत होतो, तर तो एकदम करंट आल्यासारखा पाठीमागे गेला 4 फूट. म्हणाला की नाही नाही, भगवद्गीता नको म्हणे. मी त्याला विचारलं की का, काय झालं? भगवद्गीता चावते म्हणलं हाताला. नाही नाही, तच नाही म्हणे, भगवद्गीता खूप महान ग्रंथ आहे, त्याला प्रणाम करतो दुरूनच. तो त्याला म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? तो म्हणे नाही, माझ्या आजीनं सांगितलंय की भगवद्गीता जर घरी ठेवली तर घरात भांडणं होतात. अरे म्हणलं एवढं काय आहे? महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी हे भांडण लावण्याचं काम केलं का जन्मभर? त्यांनी एवढे अभंग लिहिले, ज्ञानेश्वरी लिहिली, कशासाठी? घरात भांडण लागण्यासाठी? तर आपल्याला हे कळायला पाहिजे की जो हा आध्यात्मिक ज्ञानाचा साठा आहे, तो आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक भौतिक उन्नतीसाठी आहे. आपलं आयुष्य सुखी करण्यासाठी आपल्याला भगवंतांनी, आपल्या संतांनी तो आपल्याला दिलेला आहे. तर हे ज्या अशा गैरसमजुती आहेत, त्या नष्ट करणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं, जसं प्रभुपाद पण म्हणायचे बऱ्याच वेळा की भारतीय लोक सोन्याच्या ढिगाऱ्यावरती बसलेले आहेत आणि भीक मागतात. का? कारण त्यांना हेच माहित नाही की आपली संस्कृती किती महान आहे. कारण आता आपण पाहतो बाहेरचे लोक, अमेरिकन, युरोपियन, ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन, ते इथं येतात आपली संस्कृती शिकण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी. पण आपण भारतीय लोक जर आपल्या संस्कृतीचाच, जी आपली नाळ आहे ती तोडली, तर मग आपण पण करोडपती भिकारी होतो. आपल्याकडे आहे पण आपल्याला त्याची जाण नाही. तर या भगवद्गीता कोर्सच्या आधारानं आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की भगवद्गीता आहे तरी काय. कारण बऱ्याच वेळा एका शाळेमध्ये आम्ही गीतेवरती प्रोग्राम करायचो, व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षणाचं. तर त्याच्यामध्ये 8व्या इयत्तेमध्ये मी हा प्रश्न विचारलेला कार्यक्रमाच्या आधी की गीता कुणी कुणाला सांगितली? तर सगळे लोक एकदम शांत होते, 8वीच्या वर्गातले मुलं. तो शिक्षक होता, त्याला वाटलं की अरे माझा अपमान एवढा होतोय, माझे विद्यार्थी. तर तो विद्यार्थ्यांना चावी द्यायला लागला की अरे तू सांग, सतीश तू सांग म्हणे. बहुतेक सतीश तिथला पहिल्या नंबरचा विद्यार्थी असणार आहे. सतीश उठला, तो म्हणाला की गीता कृष्णांनी सांगितली. म्हणलं वा वा वा, खूप चांगलं आहे म्हणलं. आणि मग दुसरा प्रश्न मी त्याला विचारला की गीता कृष्णाने कुणाला सांगितली? तो आता शिक्षकांकडे बघत होता आणि शिक्षक त्याकडे बघत होते आणि तो म्हणाला
कृष्णांनी रामांना सांगितली. म्हटलं वाह, कशी आपली संस्कृती आणि कसे आपले मुलं. आणि आता मला हसायचं की रडायचं काय कळत नव्हतं. का? कारण पाहिलं तर त्या मुलाचा काही दोष नाहीये. दोष कोणाचा आहे? दोष आपल्या सगळ्यांचा आहे. कारण आपल्या पुढच्या पिढीला जर आपण हे ज्ञान दिलंच नाही, आपल्याला स्वतःलाच माहिती नाही, ते दुसऱ्याला कुठून देणार आपण? मी बऱ्याच वेळांना जणांना हा प्रश्न विचारतो. आपण पाहतो की बाहेरच्या धर्मांमध्ये प्रत्येक ख्रिश्चन बायबल वाचतो, प्रत्येक मुस्लिम व्यक्ती कुराण वाचतो, पण असे किती हिंदू आहेत जे गीतेच्या त्यांना थोडस ज्ञान आहे. गीतेमध्ये किती श्लोक आहेत ते पण माहित नसते लोकांना. गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत. आपल्या मॉडर्न भारतीयांना हे सांगावं लागतं की गीता म्हणजे काय. तर आपण गीता म्हणजे जे भगवंतांनी आपल्याला, जसं आपण दूध पिल्यानं आपल्याला शक्ती येते, त्याप्रमाणे हे जे गीतेचं अमृत आहे, त्यासाठी गीतेच्या गीता महात्म्यामध्ये हे सांगितलेलं आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः वत्स पार्थ सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भगवान कृष्ण आहेत ते एखाद्या गवळ्याप्रमाणे आहेत. त्यांना तर गायी चाराला घेऊन जाणं आवडतं, पण इथं गीता ही सर्व उपनिषदो गावो, की सगळ्या उपनिषद वेद त्यांचं सार आहे गीता. आपल्याला माहिती आहे की 4 वेद आहेत, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद, आणि 108 उपनिषद आहेत वेगवेगळ्या प्रकारची. कठोपनिषद वेगवेगळे गीतो. आणि याच्यामध्ये जे सार जे दिलेलं आहे आपल्याला सांगितलेले गीता. कारण जेव्हा हे उपनिषद 108, 18 पुराण, 4 वेद, हे सगळं कंपाईल केलेलं, संकलन केलेलं व्यासदेवांनी 5000 वर्षापूर्वी. आणि हे सगळं संकलन करताना हा जो गीता आहे, जो हा 18 अध्यायाचा 700 श्लोकांचा हा जो संग्रह आहे, तो येतो महाभारताच्या युद्ध कांडामध्ये. तर गीता जो आहे तो महाभारताचा भाग आहे एक. महाभारत हा एक महान ग्रंथ आहे जो 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये हे 700 श्लोक आहेत. ते जसं एखाद्या हिऱ्याची अंगठी असते, अंगठी असते सोन्याची, हिरा छोटासाच असतोय, पण त्या अंगठीला म्हणतात हिऱ्याची अंगठी. आपण सोन्याची अंगठी नाही म्हणत. का? कारण तो एक हिरा जो छोटासा आहे तो त्या पूर्ण अंगठीचा मेन अट्रॅक्टिंग पॉइंट आहे. तसंच या पूर्ण महाभारतामध्ये भगवद्गीता जी आहे 700 श्लोकाची, ती त्या हिऱ्याप्रमाणे. तर या भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उत्तर झालेले आहेत कृष्ण आणि अर्जुनाचे. तर याच्यामध्ये 5 महत्वाच्या गोष्टी पूर्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला समजायच्या आहेत. एक, ईश्वर भगवंत आहेत कोण. दुसरं, आत्मा.
आपलं स्वतःचं स्वरूप, तिसरं सृष्टी, नेचर, चौथं काल, टाइम, आणि पाचवं आहे कर्म. ईश्वर, आत्मा, प्रकृती, काल आणि कर्म या 5 गोष्टी या भगवद्गीतेचे विषय आहेत. वेगवेगळ्या अध्यायामध्ये हे 5 विषय समजून दिले. तर आता आपण चालू करूया. एक महत्वाची गोष्ट आहे. ओके, हा सगळ्यांना हा जो श्लोक तुम्ही पाहताय तो आहे 4थ्या अध्यायातला 3रा श्लोक. स एवायं मया तेत्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. ते याच्यामध्ये भगवंत सांगतात की हे जे गीतेचं रहस्य, गीता रहस्य त्याला म्हणलेलं आहे. रहस्य का म्हणलेलं आहे? कारण जसं रहस्य कशाला म्हणतात? जे कोणाला जास्त लोकांना माहिती नाही त्याला म्हणतात रहस्य. एका किंवा 2 जणांनाच फक्त माहिती असते त्याला म्हणतात रहस्य. पण आपण पाहतो गीता, भागवत, ज्ञानेश्वरी घराघरामध्ये असते. प्रत्येकाच्या त्यांना माहिती असते. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, जे सगळ्यांच्या घरी आहे त्याला रहस्य कसं काय म्हणणार आपण, है ना? तर अशा भगवद्गीतेला रहस्य म्हणलेलं आहे का? कारण फक्त गीता असून घरी त्यानं गीता घरी ठेवण्यानं पण ते पुण्य कार्य आहे, त्याचा पण फायदा आहे. पण गीता जेव्हा आपण वाचतो, समजून घेतो, एखाद्या ज्या व्यक्तीनं ती समजलेली आहे, ज्या व्यक्तीनं तसं आचरण आहे त्याचं गीतेवरती आधारित, अशा व्यक्तीकडून आपण जेव्हा समजतो तेव्हा त्याचं रहस्य खऱ्या अर्थाने आपल्याला कळतं. तसं कम्प्युटर आहे किंवा तुमचा लॅपटॉप आहे किंवा तुमचा मोबाईल आहे, तर तो तुम्ही तोपर्यंत उघडू नाही शकत जोपर्यंत तुम्हाला त्याचा पासवर्ड माहिती नाही. त्या लॅपटॉप मध्ये सगळं आहे, कम्प्युटर मध्ये सगळं आहे, पण जोपर्यंत, आणि जे पण पासवर्ड असतात ते सिंपल असतात, 1 2 3 4 पासवर्ड. पण तो सिंपल पासवर्ड जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तोपर्यंत आपण त्या ज्ञानाचा, त्या साठ्याचा उपयोग नाही करू शकत आपल्या आयुष्यात. तर या 9 दिवसाच्या या प्रोग्राम मध्ये आपण हाच प्रयत्न करतोय की तो पासवर्ड आपल्याला प्राप्त व्हावा, ज्यानं या अगाध समुद्रासारख्या अफाट ज्ञानाचा आपल्याला फायदा होईल आपल्या जीवनामध्ये. ओके, तर पहिलं आपण एक गोष्ट समजून घेतो की कृष्ण आहेत कोण. जे भगवद्गीतेचे पहिले वक्ता आहेत आणि भगवद्गीता आहे ती कृष्णांना समजून घेण्यासाठी आहे, कृष्णांना सेवा करण्यासाठी आहे कृष्णांची, आणि कृष्णांप्रती प्रेम जागृत करण्यासाठी ही भगवद्गीता आहे. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की या गीतेचा उद्देश काय आहे. गीतेचा उद्देश हा नाहीये की जसं एका ठिकाणी मी ऐकलं, एक माझा दोस्त सांगत होता मला, तो म्हणाला की म्हणे खूप फेमस आहे ते, बरेच काइंड ऑफ फॉलोअर्स आहेत त्यांचे. तर ते एका वक्तव्यामध्ये सांगत होते की भारतीयांचा एकच प्रॉब्लेम आहे, ते गीता त्यांनी प्रॉपरली वाचली नाही.
आणि ते गीतेचं पालन नाही करत. जर गीतेचं पालन केलं असतं तर आज आपलं जग जिंकलं असतं आपण. तर म्हणणं काय काय पालन नाही केलं. ते म्हणाले की गीतेचा मेन संदेश काय आहे की कृष्ण अर्जुनाला सांगत होते की तुमचे सगळे जे पण दुश्मन आहेत त्या सगळ्यांचा खात्मा करायला पाहिजे आणि ते पहिल्यांदा केलं पाहिजे बाकीच्या गोष्टी करण्यासाठी. तर तो एकदम धार्मिक युद्धाची वगैरे बात करतो. तर आपण इथं पाहतो की बऱ्याच वेळा लोक गीतेचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढून वेगवेगळ्या प्रकारे तोडून मोडून गीतेचा ज्ञानाचा वापर करतात. तर याच्यातून आपल्याला जो गीतेचा खरा संदेश आहे तो जाणणं महत्वाचं आहे. तर इथं पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की कृष्ण आहेत कोण. तर इथं ब्रह्मा इज टेलिंग दिस, हे जो श्लोक आहे, ईश्वरा परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. इथं सांगितलेलं आहे ईश्वर परम कृष्ण. ईश्वर म्हणजे कंट्रोलर, जे परिस्थितीवरती आपल्या इतर लोकांवरती जे कंट्रोल करतात त्यांना म्हणतात ईश्वर. आणि या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ईश्वर आहेत. तुम्ही पाहू शकताय कौटुंबिक लेवलला त्या कुटुंबाचा जो करता धरता असतोय तो त्या कुटुंबाचा ईश्वर आहे, कारण तो डिसिजन घेतो, कंट्रोल करतो. एखादा बिझनेस आहे, त्या बिझनेस ओनर जो आहे तो त्याचा ईश्वर आहे. या देशाचा पंतप्रधान आहे, तो कंट्रोल करतो. पण इथं सांगितलेलं आहे की ईश्वर परम कृष्ण, जे असे आहेत जे सगळ्या कंट्रोलरचे पण कंट्रोलर आहेत, त्यांना म्हणतात परम ईश्वर. कारण इथं आपण पाहतो या जगामध्ये तुम्ही किती मोठे कंट्रोलर असा, पण तुम्हाला पण कंट्रोल करणारं कोणीतरी असतंय या जगामध्ये, है ना. पंतप्रधान जरी झाला तरी तुम्हाला हात जोडून लोकांच्या पाया पडावं लागतं की मला मतदान द्या म्हणून, है ना. तर या जगामध्ये कुणीच परम ईश्वर नाही. आपण छोटे मोठे कंट्रोलर आहोत, पण भगवंत जे आहेत कृष्ण, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. की सगळ्या सृष्टीचे स्त्रोत, त्याचे कारण भगवंत आहे. आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण भगवद्गीता जी आहे ती फक्त एक दोन मित्रांमध्ये झालेला संवाद नाही. असे संवाद तर रोजच होतात ना. आपण किती बोलतो रोज, पण आपण जे बोलतो ते असं लिपिबद्ध पुस्तकामध्ये होऊन हजारो वर्ष त्याचं कोणी प्रवचन नाही करत त्याच्यावर. तर हा समजून घेणं भाग महत्वाचा आहे की हे जे गीतेचा संदेश आहे तो फक्त एक नॉवेल सारखा नाहीये. जसं आपण पाहतो आपल्या सकाळी सकाळी आपण न्यूजपेपर घेतो आणि तो वाचतो आणि मग त्यानंतर तो कचऱ्यात जातो. गीतेचं ज्ञान तसं नाहीये. गीतेचं ज्ञान हजारो लाखो वर्षापासून आहे आणि पुढं पण जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत हे ज्ञान सगळ्या लोकांचं जीवन व्यवस्थित करण्यासाठी दिलेलं आहे भगवंतांनी. ते राहील का, कारण हे आहे ते आध्यात्मिक जे ज्ञान आहे ते भगवंतांनी स्वतः दिलेलं आहे. तर हा फरक आहे की हे जे ज्ञान आहे ते आपल्यामधल्याच काही लोकांनी एकत्र येऊन त्याचं संकलन केलेलं नाहीये. कारण आपण जेव्हा येतो प्रत्येक
मनुष्य हा 4 प्रकारच्या चुकांनी प्रभावित होतो. जसं आपले जे इंद्रिय आहेत ते अपूर्ण आहेत. मनुष्य म्हणजे चुका करतोच, आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा चुका करतो तेव्हा त्या लपवण्याचा पण प्रयत्न करतो आपण. तर या गोष्टींमुळं आपण जे काही पण निर्माण करतो ते फॉल्टी असते, दोषपूर्ण असते. पण जेव्हा भगवंत सांगतात त्याच्यामध्ये काही दोष नाही. आपण पाहतो की प्रत्येक पुस्तक, कोणतं पण पुस्तक घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये एडिशन होतं. पाहिलं ना तुम्ही? इव्हन आपल्या राज्यघटनेमध्ये पण एडिशन होतं. पण असं एकच पुस्तक आहे जे भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे, श्रीमद भगवद्गीता. त्याच्यामध्ये मागच्या लाखो वर्षामध्ये एक पण एडिशन नाही झाली. असं नाही की भगवंतांनी एक श्लोक लिहिलेला आहे आणि ते आता नाही 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 आता हे जरा चुकीचं झालं, ते जरा आपण हा श्लोक आता बदलूया. नाही, ते भगवंतांनी सांगितलेलं आहे ते चिरकाळ टिकणार आहे, अनादी आहे. तर हा फरक आहे भगवतीच्या ज्ञानात आणि इतर ज्ञानामध्ये. तर आपण भगवद्गीता का समजून घेतोय? तर हा श्लोक आहे गीतेमध्ये, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. की जेव्हा आपण भगवंतांचे दिव्य कर्म आणि त्यांचा जन्म समजून घेतो तेव्हा काय होतं, आपला जन्म पण दिव्य होतो, आपलं कर्म पण दिव्य होतं. तर हे सगळं 3-4 अध्यायामध्ये येतं की आपलं जे कर्म आहे ते आपण कसं कृष्ण भावना भावित करू शकतोय. भगवंतांच्या भक्तिमय जे कर्म आहे ते आपण कसं करू शकतोय ते भगवद्गीतेमध्ये आपल्याला समजत. याचा सगळ्यांना आवाज येतो आहे? जे पण can keep the sound so that I understand. No, bro, the sound is not. आवाज नाही येते ब्रोजी. हा येतोय आता. I shall see. तर आपण इथे पाहतो की जे भगवंत आहेत ते या पूर्ण जगाचे स्त्रोत आहेत. तर इथे आपल्याला एक कळतं की कृष्ण जे आहेत ते फक्त एक असामान्य व्यक्तिमत्व नाहीये. या जगामध्ये सामान्य व्यक्ती आहेत, असामान्य व्यक्ती पण आहेत. कृष्ण जे आहेत ते सामान्य आणि असामान्य पण नाहीत, ते सामान्य आणि असामान्य याच्या वरती आहेत. का? कारण ते सगळ्या जगाचे स्त्रोत आहेत. कारण या जगामध्ये आपण हे पण पाहतो, सामान्य लोक पण चुका करतात, असामान्य लोक पण चुका करतात. सामान्य लोक पण लिमिटेड असतात,
असामान्य लोक पण लिमिटेड असतात. तर जेव्हा आपण भगवंतांविषयी बोलतोय तेव्हा फक्त एवढं जाणणं की भगवंत कृष्ण जे होते ते एक राजे होते, किंवा कृष्ण जे होते ते एक पॉलिटिशियन होते आणि चांगले होते ते नाही, हे खरं ज्ञान नाहीये भगवंतांना. भगवंतांचं जे ज्ञान आहे ते आपण जसं आता इथं पाहिलं, यशोदा जेव्हा त्यांच्या तोंडामध्ये पाहते ते पूर्ण विश्व पाहते ते. याच्यातून एक कळतं आपल्याला की भगवंत फक्त सामान्य किंवा असामान्य नाहीये, ते या सगळ्याच्या वरती आहेत. तर भगवंतांची महानता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक इथं आपण पाहतोय भग. भग म्हणजे विभूती. विभूती म्हणजे जे ऐश्वर्य आहे त्याला म्हणतात भग. जसं आपण भाग्यवान हा शब्द ऐकला असेल. भाग्यवान म्हणजे जो भग ऐश्वर्यवान आहे त्याला म्हणतात भाग्यवान. जसं आपण म्हणतो गाडीवान. गाडीवान म्हणजे ज्याच्याकडे गाडी आहे तो गाडीवान. तसंच हे 6 ऐश्वर्य सांगितलेले आहेत वेदांमध्ये: संपत्ती, बल, यश, वैराग्य, ज्ञान आणि सौंदर्य. तर या 6 ऐश्वर्यांमध्ये जो व्यक्ती परिपूर्ण आहे त्याला म्हणतात भगवान. आणि आपण पाहतो या जगामध्ये या ऐश्वर्यांचा छोटा कण जरी आपल्याला मिळाला तरी अशा व्यक्ती सेलिब्रिटी होतात. जसं आपण पाहतो सौंदर्य, संपत्ती, ज्ञान, बल, यश, वैराग्य. इथं आपण पाहतो की या जगामध्ये एखाद्या व्यक्तीला थोडी जरी संपत्ती मिळाली तरी तो लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होतो. जसं बिल गेट आहे, त्याच्याकडे पैसे आहेत त्यामुळे लोक जिथं पण जातात तिकडं आकर्षित होतात. हॉलिवूड, बॉलिवूडचे जे फिल्म स्टार आहेत ते जिथं पण जातात लोकांना आकृष्ट करतात. का? कारण त्यांच्याकडं या 6 ऐश्वर्यांपैकी काही छोटस ऐश्वर्य आहे. पण आपण पाहतो हे ऐश्वर्य एखाद्या व्यक्तीमध्ये छोट्या प्रमाणात असते. इथं आपण पाहतो भगवान म्हणजे या सगळ्या ज्या 6 विभूती आहेत: यश, संपत्ती, सौंदर्य, बल, वैराग्य आणि ज्ञान, याचे स्त्रोत आहेत. आणि हे परिपूर्ण रूपानं ज्या व्यक्तीमध्ये आहे त्याला म्हणतात भगवान. या जगामध्ये आपण एखाद्या व्यक्तीकडे आकृष्ट होतो. या जगामध्ये आपण पाहतो की बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच व्यक्ती आहेत, ते आपल्याला आकृष्ट करतात. का? कारण भगवंतांचा छोटासा कण या ऐश्वर्यांचा त्याच्यामध्ये असतो. जसं आपण पाहतो यश, त्याची कीर्ती. एखाद्याचा वाढदिवस असेल, अशा वाढदिवसाला किती जण येतात? 100-200 जण. एखादा खूप मोठा व्यक्ती असेल, वाढदिवसाला किती जण येतील? 10,000. बरोबर. पण तुम्ही पाहिलंय का की एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्या वाढदिवसाला दरवर्षी करोडो करोडो लोक येतात? पाहिलंय कधी? तुम्ही ते पाहाल कृष्णाच्या वाढदिवसाला. जेव्हा गोकुळाष्टमी असते, कृष्ण जन्माष्टमी असते, तेव्हा आमच्या मंदिरामध्येच मुंबईच्या त्या दिवशी 8 लाख लोक दर्शनाला येतात. आणि फक्त हे एक मंदिर आहे. पूर्ण जगभर किती मंदिर आहे? आणि त्यांना कोणी इन्व्हिटेशन नाही देत की तुम्ही या, आज भगवंतांचा वाढदिवस आहे म्हणून. तर इथं आपण पाहतो की भगवंतांची कीर्ती एवढी आहे की करोडो करोडो लोक करोडो वर्षांपासून भगवंतांचा जो जन्मदिवस आहे
तो साजरा करतात एवढ्या मोठ्या प्रमाणात. तर हे आहे ती कीर्ती. तर भगवंत आहेत ते या सगळ्यांचे आधार आहेत, त्यासाठी त्यांना भगवंत म्हणले. इथे आपण पाहतो काही लोक लखपती असतात, काही अरबपती असतात, काही खरबपती पण असतात, पण कृष्णच फक्त लक्ष्मीपती आहे. लक्ष्मीपती म्हणजे या जगाची पूर्ण संपत्ती त्याचे ते मालक आहे. Emanates all the three worlds, both spiritual and mundane. Everything rests in me, Arjun, just as you see pearls hang upon a thread. इथं भगवंत त्यांची भगवत्ता सांगतात आहे या गीतेमध्ये. तर हे जेव्हा आपण समजतो तेव्हा भगवद्गीता आपल्याला समजू शकते. जसं साऊथ इंडियामध्ये वेगवेगळे जे संत आहेत, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, चैतन्य महाप्रभू, या सगळ्यांनी भगवान कृष्ण यांना भगवान म्हणून स्वीकार करतो. आणि आपण पाहतो जे 4 धाम आहेत ते पण भगवंतांचेच स्थान आहेत. जसं आपण पाहतो द्वारका आहे पूर्वेला, पश्चिमेला. पूर्वेला गेलं तर पुरी आहे, जगन्नाथपुरी, जिथं भगवान कृष्ण त्यांचे भाऊ आणि बहीण बलभद्र आणि सुभद्रा त्यांच्याबरोबर राहतात. उत्तरेला गेलं तर बद्रीनाथ, ते पण भगवंतांचंच एक रूप आहे, कृष्णांचं एक रूप आहे. आणि खालती गेलं तर रामेश्वरम. तर आपण पाहतो हे 4 धाम जे पण आहेत ते पण भगवान कृष्णांशीच रिलेटेड आहेत. तर भगवान जे आहेत ते जेव्हा बोलतात ते आध्यात्मिक आहे आणि त्याच्यामध्ये कधी चेंज नाही होत आणि आपल्या सगळ्यांसाठी ते कल्याणकारी आहे. Can you start the आपण हा पहिला अध्याय पाहतोय. अध्याय 1 आहे, त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रावर बऱ्याच वेळा लोक गीता वाचायला चालू करतात आणि पहिला जो अध्याय आहे त्याच्यामध्ये हे जे कुरुक्षेत्रावरती जे युद्धस्थळाचं जे वर्णन केलेलं आहे ते वाचता 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 थकून जात. त्यांना वाटतं की हे काय चाललंय. आणि बऱ्याच वेळा मी पाहिलंय की पहिल्या अध्यायामध्येच लोक गारद होतात, पुढे जातच नाहीत, कारण त्यांना काय कळतच नाही काय चाललंय. तर एक आपल्याला कळायला हवे की पूर्ण भगवद्गीतेचा एक ओव्हरव्ह्यू जर आपल्याला मिळाला तर आपल्याला कळेल की भगवद्गीता कशा रीतीनं वाहतीये, त्याच कशी डेव्हलप होते. तो पण एक उद्देश आहे या 9 दिवसाच्या जो आपण कोर्स करतोय त्याचा. आणि दुसरं, जेव्हा आपण भगवद्गीता वाचतोय बऱ्याच लोकांना एक संशय असतोय की मला तर संस्कृत येत नाही, मग भगवद्गीता मला कळेल का. तर तुम्हाला संस्कृतचा अभ्यास असण्याची, संस्कृत जाणण्याची किंवा संस्कृतमध्ये खूप पटाईत असण्याची काही गरज नाही. त्यासाठी आपण पाहतो सगळ्या सर्वसामान्यांना उपलब्ध हे ज्ञान करण्यासाठीच आपले जे संत आहेत त्यांनी अभंग ज्ञानेश्वरीची रचना केली. ते ज्ञान महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये घेणं. तर जेव्हा हे ज्ञान आपण
आपल्या आयुष्यामध्ये वापरतो, जाणतो, त्यांना आपल्याला खरा फायदा होणार. फक्त संस्कृतचं ज्ञान असण्याची गरज नाही. आपल्या संतांनी ते कार्य आपल्यासाठी करून ठेवलंय एकदम सोपं. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये. आज जगभर जवळपास 90 भाषांमध्ये या गीतेचा भाषांतर झालेलं आहे. उर्दूमध्ये पण आहे, बंगालीमध्ये आहे, फ्रेंच, युरोपियन सगळ्या भाषामध्ये. तर आज भगवद्गीता सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, साध्या, सरळ, सोप्या, स्वतःच्या भाषेमध्ये. तर इथं जेव्हा अध्याय पहिला चालू होतो तेव्हा पहिला जो श्लोक आहे, इथं धृतराष्ट्र 4 लोक आहेत या पूर्ण गीतेमध्ये, त्यांचा संवाद होतोय. एक संवाद चाललाय धृतराष्ट्र आणि त्यांचे सचिव संजय, आणि ते बसले आहेत त्यांच्या राजदरबारामध्ये हस्तिनापूरमध्ये, जी आजची नवी दिल्ली आहे तिथं. आणि कृष्ण अर्जुन त्यांचा संवाद चाललाय कुठं? दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये नाही, तो चाललाय कुरुक्षेत्रावर. कुरुक्षेत्र जे आहे ते दिल्लीपासून थोडं दूर आहे. कुरुक्षेत्र नावाचं एक खूप महान जागा आहे, खूप धर्मक्षेत्र आहे ते. तर तिथं ही लढाई चाललेली. अर्जुन कृष्ण त्यांचा संवाद चाललाय आणि त्याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन ते संजय पाहत होते. त्यांना व्यासदेवांची कृपा प्राप्त झालेली. व्यासदेवांच्या कृपेनं ते हस्तिनापूरमध्ये बसून कुरुक्षेत्राचं वर्णन सांगत होते. कारण जे राजा आहेत तिथले धृतराष्ट्र, त्यांना ती जाणण्याची इच्छा होती की काय चाललंय. तर याच्यामध्ये हे 4 व्यक्ती बोलतात पूर्ण 700 श्लोकामध्ये. तर पहिला श्लोक आहे धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. तर धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावरती एकत्र झालेले. आता हा बघा किती दुष्ट प्रवृत्तीचा धृतराष्ट्र आहे. सगळे त्याचेच नातेवाईक आहेत. त्याचाच भाऊ आहे पांडू आणि त्याचे मुलगे पांडव सगळे. पण इथं तो विचारतोय संजयला की मामकाः पांडवाश्चैव, की माझे मुलं आणि पंडूचे मुलं. तो हा नाही म्हणत की आपले कुटुंब तिथं एकत्र आले, काय चाललंय त्यांच्यामध्ये. नाही, तो फरक करतोय मी आणि इतर, माझं आणि दुसऱ्याचं. तर ही जी स्वार्थी वृत्ती आहे ती या भगवद्गीतेचा मूळ आहे, की अशा स्वार्थी वृत्तीपासून बाहेर आपण येतो, ज्यानं आपल्याला खऱ्या आनंदाची प्राप्ती होते. तो आनंद जर प्राप्त करायचा असेल निस्वार्थ सेवेमध्ये, भगवद्गीता त्यासाठी. आपण पाहतो आपल्या आयुष्यामध्ये पण, विचार करा तुमच्याकडे फक्त एकच चपाती उरली, तुम्हाला खूप भूक लागली, पण तुमचा मित्र पण आहे, त्याला पण भूक लागली. मग तुम्ही काय कराल? एक त्या मित्रापासून थोडस दूर जाऊन एक चपाती खाल किंवा अर्धी घ्या. पण जेव्हा अर्धी चपाती खाता तुम्ही, तुमची पण भूक नाही भागली, त्याची पण भूक नाही भागली. पण कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त आनंद आहे? स्वतः खाण्यामध्ये की वाटून खाण्यामध्ये? वाटून खाण्यामध्ये जास्त आनंद आहे. पोटाचा आनंद नाही येतो, तो हृदयाचा आनंद आहे. पोट जरी तुमचं रिकाम असेल, पण हृदयामध्ये जास्त आनंद होईल की
मित्राबरोबर वाटून घेतलं. तसंच या आयुष्यामध्ये पण आपण पाहतो बऱ्याच वेळा आपण जेव्हा एका खूप संकुचित भावनेनं या जगामध्ये वावरतो, मी माझा क्षेत्र एवढं, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा, कारण हे जग असं बनवलेलं आहे, जेव्हा पण स्वार्थ येतो तेव्हा भांडणं होतात, तेव्हा क्लेश आपल्या जीवनामध्ये येतात. तर अशा स्वार्थातून आपण बाहेर कसं येतो हे इथं आपण धृतराष्ट्राच्या रूपाने पाहतो. इथं धृतराष्ट्र म्हणतात आहे की माझे आणि पंडूचे पुत्र काय करतात ते सांग. हा प्रश्न पण एकदम विचित्र आहे का, कारण कौरव आणि पांडव पूर्ण जीवनभर ते याचीच वाट पाहत होते की लढाई कधी होणार, आणि त्यासाठी ते पूर्ण जीवनभर वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र जमत होते. त्यांचे जे पण मित्र त्यांना जमत होते. आणि इथं पाहतो कुरुक्षेत्रावरती 64 करोड लोक एकत्रित होते युद्ध करण्यासाठी. या जगामध्ये जे पण महायुद्ध झालेत, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, ते या कुरुक्षेत्राच्या युद्धापुढे काहीच नाही. कुरुक्षेत्रामध्ये 64 करोड लोक सामील झालेले आणि त्याच्यातले मॅक्सिमम सगळ्या लोकांचा विनाश झालेला. काही हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत लोक टिकलेले त्याच्यामध्ये. असं हे महान भारताच्या इतिहासामधलं युद्ध होतं कुरुक्षेत्र युद्ध. तर याची एवढी लोक जमलेले तिथं, आणि कौरव पांडव ते दोघं पण येतात आहे तिथं. कशासाठी? पिकनिक करण्यासाठी नाही आलेले, ते युद्ध करण्यासाठी आलेले. आणि हा धृतराष्ट्र जो आहे तो विचारतोय की ते दोघं एकत्र आले लढाई करण्यासाठी, आणि आता काय केलं त्यांनी? तो असं का विचारतोय? कारण त्याला माहिती होतं की हे धर्मक्षेत्र आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तर त्याला एक डाऊट होता. त्याला वाटत होतं की कधी कधी अशा चांगल्या ठिकाणी जेव्हा जातात लोक धर्मक्षेत्रावरती किंवा एखाद्या धार्मिक क्षेत्रावरती, तेव्हा लोकांचं मन बदलतं. दुर्बुद्धी जरी असेल तरी जरा त्याला वाटतं की काहीतरी चांगलं करावं म्हणून. तर त्याला असं वाटत होतं की माझे जे पुत्र आहेत ते अशा धर्मक्षेत्रावरती जाऊन त्यांची बुद्धी नको पालटायला. कारण प्रत्येक क्षेत्राचा एक प्रभाव असतोय. अशा प्रभावाखाली येऊन माझा मुलगा दुर्योधन जर म्हणाले की नाही ठीक आहे, नको युद्ध नको आता, तर मग काय होणार? माझी गादी जाणार ना. मग ते त्यांना हीच एक चिंता होती की दुर्योधन चांगला व्यक्ती नको बनायला, तो तसंच राहू दे, माझी गादी टिकून राहायला पाहिजे. जास्तीत जास्त काय होईल, ते सगळे युद्धामध्ये मरून जातील, चालेल, गादी टिकून राहायला पाहिजे. आणि आपण पाहतो ना आजकाल हीच प्रवृत्ती आहे. त्यासाठीच त्यांचं नाव होतं धृतराष्ट्र. धृतराष्ट्र म्हणजे राष्ट्र म्हणजे राष्ट्र, धृत म्हणजे जे पकडून ठेवतात, जे खुर्चीला त्यांच्या पोझिशनला पकडून ठेवतात, त्यांना म्हणतात धृतराष्ट्र. तर हे धृतराष्ट्र आहे ते अशा व्यक्तींचं प्रतीक आहे जे या जगामध्ये ज्या पण गोष्टी आहेत त्यांना पकडून राहतात स्वार्थीपणे. पण इथं हा जो एक खूप संकुचित वृत्ती आहे धृतराष्ट्राची, ती या पूर्ण युद्धाचं कारण होतं. पण इथं आपण पाहतो हे पूर्ण जे युद्ध आहे ते याच्यासाठीच होतं की जसं आपण पाहतो की कधी कधी शेतामध्ये गवत येतं आणि ते गवत काढणं गरजेचं असतं. ते गवत जर नाही काढलं तर ते
जे पीक आहे त्याच्यावरती वाईट परिणाम होतो. तसंच या जगामध्ये पण बऱ्याच वेळा या गोष्टींची पण गरज असते. जसं एखाद्या त्या जीवनामध्ये कॅन्सर झाला तर तो भाग कापावा लागतो. तसंच कधी कधी या सोसायटीला पण कॅन्सर होतो, मग तो पण सर्जरी करावी लागते त्याची. तर भगवंत इथं अवतार घेतात अशा सर्जरी करण्यासाठी. हा जो रथ पाहतोय आपण इथं भगवंतांचा, ते त्यामध्ये सांगितलेले धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सवा, की धर्मक्षेत्र आहे ते का असं सांगतात आहे संजय धृतराष्ट्राला. ते सांगतात आहे की कारण हे धर्मक्षेत्र आहे, इथं फक्त सत्याचाच विजय होणार. आणि जे पांडव आहेत ते सत्याच्या साईडने, त्यांचा विजय होणार आहे, तुमच्या मुलांचा विजय होणार नाही. आणि त्यानंतर दुसरं सांगतात ते कपिध्वज. कपिध्वज म्हणजे जो अर्जुनाचा रथ आहे त्याच्यावरती कोण आहे बसले आहेत? हनुमान. आणि जिथं हनुमान आहेत, जिथं भगवंत आहेत, तिथं कधीच काही गोष्टीची, कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. तिथं कपिध्वज हे पण एक विजयाचं चिन्ह आहे. आणि हे गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये येतं की वेगवेगळ्या प्रकारचे दिव्य शंखनाद, त्यांचं वर्णन आहे की प्रत्येकाचे वेगवेगळे शंख आहेत. कृष्णांचा पांचजन्य, अर्जुनाचा, भीमाचा, वेगवेगळे जण शंख वाजवतात. आणि हे सगळं वाजवल्यानंतर अर्जुन जेव्हा कृष्णाला सांगतात की माझा रथ आहे तो दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जा म्हणून, आणि मला आता पाहायचंय की कोण कोण आले तिथं युद्ध करण्यासाठी. मी बाण चालवणार आहे आता, हे तरी पाहू दे की पुन्हा विरुद्ध मी बाण चालवतो. आणि तेव्हा कृष्ण, तुम्ही पाहता की कृष्ण तो रथ घेऊन कुणाच्या पण पुढे उभा करू शकले असते. दुर्योधनाच्या रथापुढे जाऊन उभा राहिले असते. नाही, कृष्णांनी अर्जुनाचा रथ घेऊन गेले आणि ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण उभे होते त्यांच्या पुढे जाऊन थांबवले. कारण भगवंतांना माहिती होतं की अर्जुन त्याचा विकनेस काय आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये पण आपले प्रत्येकाचे विकनेस असतात. आणि अशा बऱ्याच परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये येतात, त्या विकनेस वरती आघात होतो. तेव्हा मोठे मोठे माणसं पण तुटून जातात. तर इथं आपण पाहतो की अर्जुनाची स्थिती पण तीच झाली. अर्जुन जे होते ते युद्धामध्ये निष्णात होते, त्यांच्यासारखा त्यांचा हात धरणार कोणी नव्हतं पूर्ण जगभर. त्यांच्या कॅरेक्टर मध्ये, त्यांच्या एक्सपर्टीज मध्ये, त्यांच्या फोकस मध्ये ही वॉज बेस्ट. सगळ्या पूर्ण जगामध्ये सर्वोत्तम होते. पण अशा सर्वोत्तम व्यक्तीच्या जीवनामध्ये पण क्रायसिस होऊ शकतो. तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण क्रायसिस होतो, आजकाल आपण पाहतो की लोक करोनाच्या भयाखाली राहतात आहे. तर ही जी परिस्थिती आहे ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये होणार आहे. तर अशा परिस्थितीमधून आपण बाहेर कसे येतो ते महत्वाचं आहे. अर्जुनासारखा महान व्यक्ती पण फ्रस्ट्रेशन मध्ये, अर्जुनासारखा महान व्यक्ती पण अशा कठीण परिस्थितीमध्ये पडतो. तर आपली काय स्थिती आहे? तर इथं भगवंत अशा परिस्थितीतून काढण्यासाठीच ही भगवद्गीता सांगतात. आज पण आपण पाहतो करोनाच्या एवढ्या असं पूर्ण जगभर थैमान घातलेलं आहे, भीतीचं, शंकेचं.
भविष्याच्या काळजीचं, या सगळ्यातून आपण मुक्त होऊ शकतोय या आध्यात्मिक दिव्य ज्ञानाच्या आधारावर. तर हे जे ज्ञान आहे ते भगवंत इथं अर्जुनाला देतात आहे, आणि ते फक्त अर्जुनाला नाही देते, ते आपल्या सगळ्यांसाठी देतात. तर हे 5 कारण अर्जुन सांगतात भगवंतांना की मी युद्ध का करणार नाही. ही 5 कारण आहेत, ते आपण उद्या पाहणार आहोत. ही 5 कारण काय आहेत ज्यानं अर्जुन म्हणत होते की मी आज नाही लढणार. तुम्ही विचार करू शकताय, ज्या गोष्टीसाठी एखाद्यानं पूर्ण जीवन वाहिलेलं आहे, खूप कष्ट केलेले आहे, आणि जेव्हा परीक्षा येते, जेव्हा ती संधी येते, तेव्हा तो फेल होतो अटेम्प्ट करण्याच्या आधीच. आणि बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये पण अशा गोष्टी येतात. त्याच्यातून आपलं बाहेर कसं यायचं? कारण आपण पाहतो या जगामध्ये आपण पाहतो की परिस्थिती जी आहे ती आपल्या हाताच्या बाहेर असते, आणि बऱ्याच वेळा परिस्थितीची झगडा करण्यामध्येच आपलं आयुष्य चाललं जातं. पण गीतेद्वारे आपण एक समजतो, जे आपल्या हातामध्ये आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, आणि जे आपल्या हातात नाहीये तिथं प्रयत्न करून डोकं फोडून काही होत नाही. त्यासाठी आपल्या या जीवनामध्ये, दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये अर्जुनासारखीच आपली स्थिती होते. बऱ्याच गोष्टी ओढतात एखाद्या व्यक्तीला. इथं आपण पाहतो अर्जुन जे आहेत ते एक क्षत्रिय आहेत, त्यांचं स्वतःच वैयक्तिक जीवन आहे. आपल्या पण आयुष्यामध्ये वेगवेगळे रोल आपण प्ले करतो. जसं कोणी कंपनीमध्ये काम करतोय, त्याच्या घराच्या पण जबाबदारी आहेत, त्याच्या आणखी काही सामाजिक जबाबदारी असतात. अशा जबाबदाऱ्यांमध्ये तो खचून जातो पूर्ण. अशातून बाहेर काढण्यासाठीच भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली. तर इथं एक पाहतो आपण, परिस्थिती बदलण्याचा मनुष्यानं प्रयत्न नाही केला पाहिजे पहिल्यांदा. का? कारण परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर असते. मग याच्यामध्ये काय करायचं? तर गीता सांगते, जोपर्यंत आपण मनस्थिती नाही बदलत आहे तोपर्यंत परिस्थितीवरती कंट्रोल करणं शक्य नाही. मनस्थिती बदलणं आपल्या हातात आहे, आणि जोपर्यंत मनस्थिती आपण नाही बदलत तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये येत नाही. तर भगवद्गीतामध्ये आपण हेच समजतो की ही मनस्थिती आपण कशी बदलायची ते दुसऱ्या अध्यायापासून पुढे भगवंत सांगतात. अशा दिव्य मनस्थितीमध्ये भगवंतांच्या ज्ञानाच्या आधारावरती आपण आपल्या जीवनातले प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, सोडू शकतो. तर आपण आज इथं थांबूया. तर पहिला अध्याय होता, याच्यामध्ये कृष्ण अर्जुनाच्या रथावरती आरूढ आहेत. दोघं सैन्याचं निरीक्षण करतात, आणि अर्जुन जे आहेत ते 5 ही कारण सांगतात की मी का लढाई नाही करणार. ही 5 कारण खूप महत्वाची आहेत, जी आपण उद्या पाहणार. कुणाचे जर आता काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. आणि प्रत्येक आपला जो 1 तासाचा हा जो भाग आहे याच्यामध्ये आपण असंच करणार आहोत आज. कारण पहिला अध्याय होता हा, याच्यामध्ये आपण पाहिलं की 1 तासामध्ये कंप्लीट करणं अवघड आहे, कारण प्रत्येक अध्यायामध्ये जवळपास एक
50 श्लोक आहेत, काही मध्ये कमी जास्त आहेत. आणि हे प्रत्येक एक एक श्लोक घेणं कठीण आहे, पण जे महत्वाचे श्लोक आहेत प्रत्येक अध्यायामध्ये एक 10 जरी श्लोक खूप महत्वाचे आहेत ते कळणं खूप गरजेचं आहे. आणि गीतेमध्ये जे पण कन्सेप्ट आहेत त्या कळणं गरजेचं आहे. तर त्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. आणि आपण काही भाग शेवटचा ठेवणार आहोत क्वेश्चन आन्सरसाठी, प्रश्नोत्तरांसाठी. कारण प्रश्नोत्तर घेणं पण खूप महत्वाचं आहे. ज्या लोकांचे प्रश्न आहेत पण विचारू नाही शकत आहे किंवा ते आता आपल्याला टाइम नाहीये, तर ते तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही या प्रश्न पोस्ट करा आणि तिथं मी तुम्हाला आपण मग चर्चा करूया त्याची व्हॉट्सअपवर. तर आता पुढचे एक 5 मिनिटं आपण प्रश्नोत्तर घेऊया आणि विराम देऊया. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद एवढ्या सकाळी उठून गीतेच्या ज्ञानाचे, कारण तुम्ही सगळे एवढे मोठ्या संख्येनं इथं पाहतोय मी, जवळपास 108 जण आहेत. तर हे खूप चांगलं आहे की सकाळी येऊन आपण आपलं जे मन आहे, बुद्धी आहे, तिला आध्यात्मिक ज्ञान दिल्यानं, कारण या जगामध्ये आपण पाहतो पूर्ण दिवस आहे तो आध्यात्मिक होतो आपला भगवद्गीतेच्या छोट्या ज्ञानानं. दिवसाची चांगली सुरुवात आपण म्हणतो ना, ती या गीतेनं आपण तेव्हा चालू करतो तेव्हा पूर्ण दिवस आपला चांगला जाईल. ओके, कुणाचे काय प्रश्न आहेत? हरे कृष्ण. उज्ज्वला शिंदे माताजी यांचा प्रश्न आहे. हा, विचारा माताजी. जय श्री कृष्ण. हा, माझा प्रश्न असा आहे की भगवद्गीता आपल्याला जीवनामध्ये भगवद्गीतेचा उपयोग करण्यासाठी सोप्यातलं सोपं काय मार्गदर्शन असेल ते तुमच्याकडून मला घ्यायचं. मला तुमचा आवाज येत नाही. प्रभूजी, त्यांचा प्रश्न असा आहे की आपल्या जीवनामध्ये गीतेचं मार्गदर्शन घेण्यासाठी सोप्यात सोपा मार्ग कोणता आहे, त्याविषयी मार्गदर्शन करावं असं म्हणताय. प्रभूजी, तुमचा आवाज म्यूट झालाय. की हरे कृष्ण, आवाज येतोय आता माझा? हो प्रभूजी, येतोय. गीतेमध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे योग दिलेले आहेत गीतेमध्ये, ज्याचं आपण वर्णन करणार आहोत आता पुढच्या. कर्मयोगा, ज्ञानयोगा, अष्टांग योगा, भक्ती योगा, या सगळ्या योगांचं वर्णन दिलेलं आहे गीतेमध्ये. आणि या सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ योग आपण कसा करणार त्याचं पण ज्ञान दिलेलं आहे. तर हळूहळू जेव्हा आपण ही 9 दिवस भगवद्गीतेचा जो अभ्यास करतोय त्यानं खूप हे एकदम क्लिअर होईल की आपल्या आयुष्यामध्ये गीतेचा अभ्यास आपण कसा करायचा आणि ते आपल्या आयुष्यामध्ये कसं आपण उतरायचं. तर जी आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे, नामा परते साधन नाही चेतू आणिक करसी काही. पूर्ण सगळ्या शास्त्रांचं, सगळ्या ज्ञानाचं ते मूळ जर तुम्ही म्हणलं त्याचं सार हेच आहे, जी भगवंतांची भक्ती आहे. या नामस्मरणानं आपण जेव्हा करतो तेव्हा ते सगळ्याचं सार आहे. तर हे आपण उद्या पाहणार आहोत की हे जे मेडिटेशन जे आपण पाहतो सगळ्या आजकाल खूप फेमस आहे, हे आपण पाहतो की कसं आहे, आपली स्वतःची संस्कृती आहे पण आजकाल फॅशनच्या नावावर लोक ते करतात.
हा ते पण ठीक आहे, जे पण काही असो. तर जसं इथं माताजी विचारतात आहे की हे आपण सोप्या रूपानं आपण कसं समजू शकतोय. तर ही जी भक्ती मार्ग दिलेला आहे भगवंतांनी, तो जेव्हा आपण समजून घेतो ते गीतेचं रहस्य आहे, जे आपण पुढच्या 9 दिवसामध्ये समजणार आहोत. ठीक आहे. हरे कृष्ण. जय जय श्री कृष्ण. एक प्रश्न आहे. हा बोला. आपण जे सांगितलं की ईश्वर, आत्मा, प्रकृती, काल आणि कर्म या 5 महत्वाच्या गोष्टींपासून आपण सुरुवात केली प्रथम अध्यायाला. या गोष्टींमध्ये आपण सांगड कशी घालायची, याचा अर्थ असा की कुठली गोष्ट जास्त महत्वाची. बरोबर. कारण ही सांगड कशी घालायची हेच गीतेचं मेन विषय. कारण इथं काय होत होतं की अर्जुन जे आहेत ते प्रोफेशनल आहेत. कारण अर्जुन हे कोणी साधू नाही आहेत, जंगलात राहणारे, चोरी घेऊन इकडे तिकडे जाणारे. अर्जुन जे आहेत ते खूप जबाबदार व्यक्ती आहेत, राजा आहेत ते, आणि राजाची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. असे जबाबदार व्यक्ती, आणि इथं आता त्यांना लढाई करायची आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. पण त्यावेळी ते इमोशनल होतात की आता हे माझं कर्तव्य मी नाही करू शकत. का? कारण माझं वैयक्तिक आयुष्य आहे, माझे वैयक्तिक संबंध आहेत, माझं स्वतःचं मन आहे, ते आता मला दुसरीकडे ओढतंय. इथं आपण पाहतो अर्जुनाच्या जीवनामध्ये त्यांचं जे वैयक्तिक आयुष्य आहे ते एका हाताला ओढते, त्यांचं जे प्रोफेशनल आयुष्य आहे ते दुसऱ्या ठिकाणी खेचतंय. अशामध्ये सांगड घालणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण प्रत्येक जण या गोष्टीनं पण बऱ्याच वेळा त्रस्त असतो. कारण मी बऱ्याच कंपन्यांमध्ये जातो, बऱ्याच वेळा मला ते हा आग्रह करतात की तुम्ही वर्क अँड लाईफ बॅलन्स याच्यावरती वर्कशॉप द्या म्हणून. कारण बऱ्याच वेळा लोकांना हे कळत नाही की कसं काम करायचं ज्यानं माझं जे वैयक्तिक जीवन आहे आणि प्रोफेशनल जीवन ते दोन्ही एकत्र कसं करायचं. ते इथं भगवंत सांगतात ते माम अनुस्मर युद्धच, की माझं चिंतन करता करता तू युद्ध कर. तर ह्या 2 गोष्टी जरा कठीण वाटतात. तुम्ही म्हणाल की अरे अर्जुनाला ते सांगतात ते युद्ध पण कर आणि माझं चिंतन पण कर. मग काय अर्जुन काय 5-5 मिनिटं खाली बसून ध्यान करायचे कृष्णांवरती, मग उठून 2-4 बाण मारायचे, मग परत जाऊन थोडं ध्यान करायचे, मग परत उठून असं करायचे का? नाही. आपण पाहतो, उदाहरण देतो, सिंपल उदाहरण देतो. जसं सायकल चालवतो आपण, सायकल चालवायला आपण शिकतो ना पहिल्यांदा एकदम छोटे असताना. तुम्हाला आठवण असेल की सायकल चालवताना त्रास कशाचा होतो माहितीये? कारण आपल्याला सांगितलेलं असतंय हँडल हाताने पकडायचे बरं का, आणि नंतर पुढे बघायचं, खाली नाही बघायचं, पुढे बघायचं, खाली पॅडल पण चालवत राहायचं. आणि जेव्हा आपण चालू करतो तेव्हा एकतर पॅडल बंद पडतो, किंवा पुढचं लक्ष उडून जातं, किंवा ब्रेक वरती आपलं ध्यान नसतंय. कारण बऱ्याच गोष्टी एकत्र करायच्या असतात. ब्रेक पण असतोय, पॅडल पण असतोय, पुढे पण बघायचं असते, आणि सायकलीचा बॅलन्स पण ठेवायचा असतोय. तर हे करताना जरा जम्बलिंग होते. पण जेव्हा सराव थोडासा होतो ना, त्यानंतर मग जेव्हा तुम्ही सायकल चालवता, मग तुम्ही हा विचार पण करत नाही की पॅडल चाललाय का नाही, आता काय करायचं पुढं, बॅलन्स आहे का नाही. तसंच ही जी भगवद्गीता आहे ती आपल्याला ही शिकवते की या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून कसं चालायचं पुढे. तो हा जो बॅलन्स जो आहे तो एकदम गोल्डन वर्ड आहे. ते बॅलन्स करणं आपल्याला भगवंत शिकवतात.
तुम्ही पाहाल 13वा आणि 14वा अध्याय, त्याच्यामध्ये भगवंत खूप एकदम डिटेलमध्ये वर्णन करतात. हा जो बॅलन्स आहे तो आपल्या आहारामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या कार्यामध्ये कसा करायचा. तर गीतेमध्ये एवढं डिटेल आहे ना, याच्या आणखी वरचं आणखी ज्ञान नाहीये काही. तर हे बॅलन्स फुल डिटेल मध्ये भगवंत सांगतात. तर एक मी आता सांगू शकतोय की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, त्याचा अभ्यास करतो, त्यानं हळूहळू तो बॅलन्स आपण शिकतो. पण डायरेक्शन खूप महत्वाची अशा जीवनामध्ये. ठीक आहे देशमुख सर. धन्यवाद. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आणखी कोणाचे काय प्रश्न आहेत? हरे कृष्णा. अजून जर कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न डायरेक्ट तुमचा माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतायत, किंवा जर काही प्रश्न असतील झूम चॅट बॉक्स मध्येही तुम्ही शेअर करू शकतात. ओके. माझा प्रश्न आहे. हा बोला माताजी. हो, मी स्वाध्यायामध्ये पांडुरंग शास्त्रीजी आठवणींनी आम्हाला भगवद्गीता मुखोद्गत भरपूर वेळा केली. त्याच्यावरती भरपूर प्रवचन पण झाले. त्यांनी तरुण वर्ग उचलला. आज जे तुम्ही उचललाय, समजा की प्रत्येकाच्या घरापर्यंत ती पोहोचवायची आहे. तर आपल्याला आता जे आहे, समजा अर्जुन हा आज तुमचा समजा योद्धा दाखवलाय, तर अर्जुन म्हणजे आज समजा तुमचं जे धगधगत जे आहे चैतन्य, तोच अर्जुन असावा असं मला वाटतं. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये आज तरुण वर्ग जागा झाला पाहिजे, त्याला संस्कृती कळाली पाहिजे, तो एक कुटुंबाचा गुरु झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? याच्यासाठी आपल्याला ज्ञान देणं आणि प्रशिक्षण देणं दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. जसं एखादे पालक आहेत, ते पालक आपल्या मुलांना कसं शिकवतात, एक आहे ते ज्ञान देणं आणि दुसरं आहे स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन त्यांना ट्रेनिंग करणं. तर या गोष्टी करणं, प्रत्येक आधी गुरुकुल असायचं आणि या गुरुकुलमध्ये या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आजकाल ते गुरुकुल पण गेलेलं आहे आणि जे मूल्य शिक्षण वगैरे आहे ते फक्त नावासाठी राहिलेलं आहे. तर ते आपण, कारण मी पाहतो आमच्या मंदिरामध्ये पण बरेच लोक येतात. जसं आणि ते म्हणाले की हे बघा आमचा हा मुलगा आहे 7 वर्षाचा आहे, त्याला 3 तास इथं ठेवा म्हणे, त्याला एकदम चांगले संस्कार द्या म्हणे. म्हटले एवढे कसे काय, हे कुठून त्यांना ही सुबुद्धी झाली मंदिरामध्ये 4 तास ठेवायची? कारण काय झालं नाही म्हणे, काय आहे आता मी थोडं पिक्चर बघायला चाललोय, तर हे छोटा मुलाला तिथे कुठं घेऊन जाणार. मग आम्ही विचार केला की आता मंदिरातच सोडून जाऊया, त्याचं जरा त्याच्यावरती संस्कार पण होतील आणि चांगलं राहील, आम्हाला पण त्रास नाही. तर असं होत नाही. हे याला मूल्य शिक्षण नाही म्हणत. का? कारण तो मुलगा होता ना, तो पाहत होता की तो विचारत होता तुम्ही कुठं चाललाय. तो वडील म्हणाले नाही नाही आम्ही जवळ चाललोय. नाही नाही म्हणा, मला माहिती आहे तुम्ही पिक्चरला चाललाय आणि मला पण यायचंय. वडील म्हणाले नाही काय, तो पिक्चर वगैरे असतो ना, तो तू मोठा होशील ना तेव्हा जायचं. तो म्हणाला नाही मी मोठा आहे म्हणे, आता 3रीला आहे मी. नाही म्हणे तू मोठा म्हणजे जेव्हा तुला मिशा येतील ना, मिशा, तेव्हा तेव्हा बघणार. मुलं पण आजकालचे चॅप्टर असतात ते. तो म्हणाला आईला कुठं मिशा आहेत, ती पण कशी काय जाते तुमच्याबरोबर. मी स्वतः होतो तो प्रसंगामध्ये. तर अशा पद्धतीनं ट्रेनिंग नाही होत. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे हे गीतेचं ज्ञान समजून घेणं आणि ते पुढच्या पिढीला देणं.
तर आपल्याकडूनच जर याच्यामध्ये काही दोष असतील तर मग कुणाला दोष द्या. तर या गीतेच्या या 9 कोर्समध्ये हेच आपण बघतोय की गीतेचा आपण स्वतः ज्ञान घेऊया. गीता आहे काय एक्झॅक्टली, ज्यांना आपण ती आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला ते देऊ शकतो. हरे कृष्णा. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सकाळी एवढ्या लवकर आल्याबद्दल आणि हा गीता कोर्स जॉईन केल्याबद्दल. आपण उद्या परत भेटूया 6:30 वाजता. हरे कृष्णा. जय श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे कृष्णा. आता सर्वात प्रथम श्रीमान सुंदरचंद्र प्रभूजी यांचा खूप खूप धन्यवाद. प्रभूजींनी खूप सुंदर रीतीने आज आपल्याला जी भगवद्गीतेची पार्श्वभूमी खूप सुंदर रीतीने समजून दिलेली आहे आणि गीतेचं आपल्या सगळ्याच्या जीवनात इम्पॉर्टन्स आहे ते खूप त्यांनी सुंदर आणि आपल्याला समजेल अशा व्यावहारिक भाषेने समजून दिले, म्हणून प्रभूजींचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांचाही खूप धन्यवाद. एवढा सकाळच्या प्रहरी तुम्ही खूप साऱ्या बहुमोल वेळ देऊन जवळपास 125 लोकांपर्यंत 125 जण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि बरेचसे जण काही दूर दूर, जसं जयप्रकाश देशमुख सर हे शिकागो मधून जॉईन करतायत या कोर्ससाठी जॉईन झालेत. तर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर जर तुमचा या कार्यक्रमाबद्दल काही जो तुमचा प्रतिसाद असेल, फीडबॅक असेल, तो व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करू शकतात. आणि यानंतरही तुमचे जर काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील, तुम्हाला ते विचारावेसे वाटत असतील, तर ते प्रश्न तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. श्रीमान सुंदर चैतन्य प्रभू त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतः देतील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा उद्याच्या क्लासच्या माध्यमाने. हरे कृष्णा. तर उद्या परत आपण 6:30 वाजता भेटणार आहोत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आणि अजून जर तुम्हाला वाटलं असेल तर तुमचे काही मित्र, रिलेटिव्ह हे यांनी हा क्लास जॉईन केला नसेल किंवा यांना कोर्स बद्दल माहिती नसेल, तर तुम्ही त्यांना या कोर्स बद्दल माहिती देऊ शकतात. हा मेसेज पाठवून त्यांना कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही त्यांनाही मदत करू शकतात. हरे कृष्ण. भरपूर ग्रुपला टाकलंय मी, खूप ग्रुपला टाकलंय. ओके ओके. हरे स्वतःचे कृष्ण. भरपूर ग्रुप आहेत. हो.